हो आता मी काय म्हणते, मी जाते आता घरामध्ये, लय झाला आता स्वयंपाक बिबक राहिलाय तू. काय स्वयंपाक करतील नुसतं. जरा कधीतरी माझ्यापाशी बसत जा, प्रेमाने बोलत काय जा. काय हा? अहो चहा. चहा तुम्ही दोघांनी चहा करून प्याला आणि मला काय तोंड नाही का चहा प्यायला? काय गाय घे की तुझा तू करून. अहो कसं आहे ना सासूबाई, काय आहे ना, काय गाईन घेतो जातो तू करून. मग काय झालंय ना, ते मी सासूबाई चहा गरम करून ठेवलंय मी तिथं, फक्त तुम्हाला घ्यायचंय जाऊन. तुला तर काम नको वाटतं, नुसतं गुलगुलो करायला लागत. ए आई तुला देखवत नाही का आम्ही नवरा बायको बसलेलं, तुझं सारखं कसं नाही सारखं आम्हाला असं. अरे रात्रंदिवस तिच्या पदराला गुंडाळलेला आहे तू. मग बायको म्हणल्या पदराला नाही मग आणि कशाला. काय काम धंदे काय कोणता बाप यायचा करायला? अयो हा बाबा करते की सांगत जा की त्यांना पण. लाजच नाही तुला तर मुर्दे. आता काय झालं तुझ्या नवऱ्याला सांगत जा की काम काय होते. ताई आल्या होत्या ना, ताईने काही काय हा, नाही आणि केलं का? ताई काय काम करायला आली काय इथं तुमच्या? चिलीनी केलं म्हणून काय झालं तेव्हा. काय हा तुला तर चिलीन मिली करतो हा. चिलीला सांगत जा थोडंफार काम, जरा ऐकत जा माझं पण. तर चिल्ली ताई ना, हा. काय तर त्यांना किती काय नुसती सांगितलं बसली तरी म्हणजे माझी पोरगी काम करायला आली की 4 दिवस सुखाशाला आली ना. अगं सुखी आली, नवरा बी बोकांडी घेऊन आली आमच्या इथं. कशाला येऊ दे ना. बोलायला लावते रे मला तू. सासरवाडीत नवरा येऊ दे, ती येऊ दे, आम्ही आहेत ना 2 बाप. दिवस ठीक आहे नाही, 15 दिवस झाले इथंच पडली ती. तिला कळते का? आणि तिचा नवरा पण बिन लाजेवणी दाजी करीत येत. आम्हाला टाइमच नाही कट देत थोडाफार. आणि तू दोन भांडे कोण करणार आहे? तुझा बाप. तो काय बाप. बाप काढलो का माझ्या बायकोचा? तुझा माझा काढला सासरा. तुझा मोतून त्यात तिचा बाप नाही जमत का तुला काढलेला? हा? अगं तिचा बाप माझा सासरा आहे, तुला कळतं का? सासरा आहे. त्याची एवढी किव येते का तुला? तुझा बापच नाही येत. कोणाची? निर्लज्ज पोरगा बायकोच्या नादाने येडा झाला तू. अहो सासूबाई मी करण ना हळूहळू काम, तसं ताई आलेलं ना, त्यांना पण लावा ना 1-2 होय, कामाला. तू कर गो आई माझी काम कर हा, तू कर. तुला कळतं काय? नुसतं लाड आल्यावानी करतो. एवढं घोडा झाला 2 दिवसांनी लेकरू होईन तरी शेफरल्यावानी करतो. अयो. तू जाय ते काम धंदे बघ. लेकरू 2 दिवसात होत. हे का अहो, पुढचंच ताई बोलून काय? ए काय हसती ग? तुला सांगितलेलं कळतं का ते काम पोरगी आणून ठेवली तुझी, तिला बी काही काम सांगू का? तिच्याच हातातून मागा लागशील तू. पडले आलेच मधी तरी म्हणलं ते गाबडं गेलं आणि बाप कसा नाही आला अजून. पण मग आता तिला काय करते मी तिच्याच माग, ती पोरगी तिकडे मोबाईल बघते, तिला नाही सांगतात काय? ती काय काम करायला आली का? तुम्हाला तेच सांगायचं का तुम्ही राहा नाही? लाड नको करू मोकार. ती पोरगी तर पोरगी जावाई सारा हिथं सारा, त्यांना जरा सांग ना तिकडे तुमचा प्रपंच बघा म्हणावा. अहो पण 4 दिवस माहेराला येतेच ना लेकर का लगेच त्यांना हाकलून द्यायचं? भांडणं करून आली तिला विचार. कमन आली तिकडून तू भांडणं करून आली सासू संग? हा मग अबे येऊ द्या ना, त्यांना बी अद्दल घडली पाहिजे ना. मग लगेच माझ्या पोरीलाच पाठवायचं का तिकडं? हिला सासू तारास करीत असेल तुला असं अहो वाटतं का? काय सांगू बाबा, सारखं ना ताईने फोन करतात म्हणूनच फाकलून तुला काय करायचंय का? फोन आई कशी बीट. मग तू माझ्या पोरीला बोलणारी कोण? तू तसं नाही. कोण बोलणारी माझ्या पोरीला? सासूबाई तसं नाही, मी फोन घेऊन बसल्यावर तुम्ही नाही बोलत का मला? मग तसंच सगळ्यांच्या सासूबाई पण बोलल्या. आवाज बंद कर. ते मी रील्स काढत होते. रील्स का तोंड आणेन काम करीत जा आणि मग रील्स काढा. गबसा पोरीला काय बोलता तुम्ही? मी 4 दिवस आले तर नांदून वागून आलाय लेकरं होय का तिकडे? गप रडू नको तुम्ही. येईन बाई, तुला काय करायचं? यांचं घर माझं आहे. तुझ्या नवऱ्याला घेऊन ये ना 15 दिवस सुद्धा दिलं नाही ग मला. आता दोघं पेत दोघं चहा पेत बसलं, तिला चहा का नाही दिला ग? हा? तुला तुझ्या बापाची साखर चहापत्ती आणायची. अहो ताई असं काही खोटं बोलतो तुम्ही. का? जे आहे ते आला बाबा तुम्ही जरा तुम्ही सांगत जा दोघं माझ्या बापले. लेकीला. नुसतं माझ्या बायकोला जाच करतात दोघी जणी मिळून, माहितीये का तुम्हाला? का बाबा माझं काय हक्क नाही का इकडं? ए, चिले तू तर सांगू लग्न नको. झालं सासरवाडीत तिकडं सासऱ्याच्या घरी नवऱ्यावर हक्क इकडं कुठं? इकडं हक्क नाही का तिचा? नवरा माझ्या बी घरी, येऊन माझ्या पडलाय घरात येऊन राहील इथं. ती. नवरा बी येऊन पडलाय. ती पाहून हवी इकडं बरं माझ्या नवऱ्याला म्हणतो नवरा बी येऊन पडलाय. पडलाय बी काय तुम्ही दोघं बी. ए लाज धर ना तू जरा. मेवण्याला असं बोलत आहेत का? एक काम कर, तिला घेऊन ये ना 15 दिवस तू ये ना फिरायचं. ए, माझ्या बायकोला हाणू नको. हा, बस. तिला घेऊन जातो का तू? हा, मी घेऊन जातो. काय तमाशा आहे बाई हो. फिरायला मला पण मम्मी किती आली 50,000 फिरायला? रुपये पाहिजे. किती झाली? 50,000 रुपये पाहिजे. एक काम करतो बाबा. बाबा ऐका. अहो एक काम पण जाऊ करतो. द्या ना लेकराला ए, लागत आहेत आई तर. तू का बस. बाई तुला कळतं काय बाबा? आम्ही दोघं हिच्या माहेराला जातो सासरवाडली. ही कशी काय आली? मस्त ऐश करा. हा, ही कशी आली? मग ह्या दोघी मायली की करत्यान काम, तशी पण ही दोघी करत्यान मायली की. ह्या कशी मोबाईल मध्ये पडली सदा कदा. म्हणजे मी काय मोबाईल मध्ये काय मी व्हिडिओ बघते पप्पा. आला नवरा आले, आले, आले. बिनकामाचा मेहुणा आला ताई बघ. एवढा चांगला नवरा आहे तुम्हाला, मग टिकली बिकली लावायचं हाय का का नाही? टिकली लावली नाही तू? रील्स काढायची होती. कणावर काय? अहो, ट्रेंडिंगची रील्स नव्हती का? मग त्याच्यासाठी मग हे काढलं होतं. हा नवरा काढून ठेवला ना काय बी कपाळावरचा. अगं नवरा काढून ठेवला कपाळावरचा. तुझ्या कपाळावर नवरा नाही तर मुठीत कधी यायचा. माझा नवरा माझ्या मुठीत आहे ना, आता हातात आहे. नको सांगू माझ्या नवऱ्याचं मला. हा, बघा कळतंय ना कसं तुमच्या किती इंडिया. हातात आहे. हे का बाई?
ए बोलत जाऊ तिला मध्ये. ए पाहुणे देखत छानपणा करू नको बहीण भावंडाच्या मध्ये काय बोलती का मला माहिती नाही काही कसली शी ना तसं थांबायचंच नाही मग? शिजोपर्यंत येत ना तो अहो, ताई. जेलला जाऊ दे. हा. तुम्ही बाबा. येडे वेडे झाले का काम काय कोण करणार आहे तिच्या बाबतीत करून का? कस काय चारच माणसाचं करायचं तिला जर पाठवायचं तर परत दारात माझ्या आणायची नाही तर आमचं इथं सगळं काम करायला तिला ठेवायचं हे कोणता लाड आहे ननंद आली का भाऊ जाईन जायचं हा पण मग आता ती बाहेर आली नाही ना वाटत का तिची बाहेर? ननद आली म्हणून ती उलटली इकडं नाही उलटली ती काय करा मला पैसे द्या आता सासऱ्यावर जायचं मस्त म्हणलं दोघाला बी हा, मग? एक भारीतली एक कपडे ड्रेस आणतो. तुला बी तिला बी आणि एकाच साडीच्या हा साडी त्या माणसाला बिगर भाकरी मग आम्हाला पण ड्रेस पाहिजे हा बाबा मी काय म्हणतो ड्रेस घेतो हिला चांगली जीन्स पॅन्ट ती घेतो मस्त तिच्यासारखाच घे मस्त हा मग हे आई नाही घालीत हिला आपल्याला शोभ काय दिली लेकरू? मग शोभत तिला आता काहीतरी जीन्स घाल. पॅन्टवर घरी आणायचं का जीन्स टॉप मला काय पण गंमत घालायचं. तू, मी देते तुला ए, पैसे तुझ्या नवऱ्याला माग मी देईन तुला तुला 20,000 खंबीर आहे घेऊन देत जा. खंबीर आहे पण आता इकडे आलोय म्हणलं हा घेऊ जावं 20,000 देते तुम्हाला कपड्याला मी. हा. तिला झालं चोप का? घे. शे हे आहे ना तिकडे पाठवू सासरवडीत ती जावई हा, इथंच राहू दे, हा. चल ग चल तुला पैसे चला, देते मी चला, तुम्ही जा तू शॉपिंगला पण चला जावई चला हा, बाबा. हा म्हणतात बाई मला या. हाणू नका माझ्या बायकोला. तुला नीट सांगतो. ए, चला, 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 चला. चला हो तुम्ही ड्रेस घ्यायचा हा तुला देते म्हटले ना मी पैसे पाहून ए कुठं चालली तू अहो आम्ही बाहेर फिरायला चालू ना बॅग वगैरे पॅक केलं आणि त्यांची वाट पाहते कुठे बरी आहे ना झालेत ते कस काय अगं तुला बोललेलं कळतं का हा? तुला सांगितलं ना जायचं नाही म्हणून तू कसं काय त्याच्या मागे निघाली का अगो मम्मी माझी पर्स घेतली ती तेव्हा दिलेली आणि तिला. पुढं चालली तुला केस बॅग मला आणि ते फुलाच्या घेऊन. आणि- अहो हे काय करताय तुम्ही अहो कसं असं का करताय तुम्ही हा असं का मारताय मला मारताय म्हणजे जायचं नाही तू कुठं मारायला कळलं आणि जर तू जायचं तर परत इथं यायचं नाही नांदायला हा आणि चालली की निघाली बॅग आणि ते घेऊन हा? अहो, काय करताय तुम्ही आणि मम्मीला सोन्याचं एवढं कशाला देते घेऊन येईन विकून कुठं तरी जाऊन मी कशाला हो? तुला काही कळतं का ग? एवढी फक्त ए, सोन्याची तुला नाही म्हणलेलं कळतं का की त्याच्या नादाने नाचती तू जायचं म्हणून सांगितलं ना नाही त्याला सांग तू मी येणार नाही म्हणून हिला सांगितलेलंच समजत नाही ती येड्यासारखी, येड्यासारखी. नको ना तुमचे पाय पडते काय पाया पडती का तू कशाला तुम्ही मला आशीर्वाद आणि हे काय- करता अहो पण मी तुमचं तुम्ही जे म्हणता ते सगळं अगं. ऐकते की मी घरचं काम तुझा बाप यायचंय का करायला ही माझी लेक 2 दिवस आली हिचं कोण करीन धुणं जेवण हे कोण बघणार आहे तू गेल्यावर हा अहो सासूबाई मी सगळं काम करते तो पण ह्या पण थोडंफार मला हात लावायला पाहिजे ना तिला हात लावायला सांगते का ती मायराला तू कशाला आली का कामाला आली हा? नको ना नाटक करते अंगावर काय येते ग माझं काय झालं हिला असं ए, मम्मी मला भ्या वाटते बाई अगं ही मम्मी काय गेली तुझ्या बापाला हाका मार बरं हे काय झालं बघा ए आहो हे काय झालं हिला काय दाशिने ए, कुठं बस माझ्या समोर कुठला देव आहे? हे काय आहे? नको करू देव. थांब, थांब, तिच्या अंगात देव आलेला दिसतोय. देव? हिला कसला देवन बिव आलाय मला शाप देईन देव. देवा, देवा. अय हिला काय झालं बघ अहो, तुमचं नाव सांगा. काय जावं का जगदंबा देवी. पाया पड, पाया पड, पाया पड. पाया पड, पाया पड. हा देवी देवी हा हा घेऊन पाय. काय दाशिने सुनेला त्रास देते काय सासूला वटणी म्हणायचं सासूला वटणी मी काय केलं म्हणायचं हिला सासू देवा 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 बोलतो अरे काय चाललंय तुमचे अहो त्या ऐका ना तिथे त्या पोरीचं त्याला सासुरवास होतोय तिचं सांगा ना काहीतरी सासुरवास अहो हे सासुरवास करती सगळ्यांना तिला कोण करणार सासुरवास असं ए पोरा तुला सांगते मी तुझ्या बायकोला जरा मिठीत ठेव काय झालं देवी काय विचार तिला काय झालंय अरे तिचं नाव चिल्ली काय का? विचार तिला काय ग? मला काय माहिती तिचंच नाव आहे तिचं. आहो तिला लाडाने म्हणतो आम्ही चिल्ली. का तर ह्या गावातल्या पोरासोबत तिचं लफडं अयो बाबा अरे पोरा थांबा. 10 दिवस आपण तिला पन्नास म्हणलं- बोलते ना बाई. देवाचं ऐका. ए, ग बसा म्हणून ही सारखं फोन मध्ये असते चॅटिंग 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 जावई, जावई. चॅटिंग 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 काय? तुम्ही पोरगी का म्हणे उठल्या बसले तिला घेऊन जा बरं जावाय तुम्ही
अहो बरं झालं सांगितलं हो, जा, बरं झालं जा. सांगितलं. पाय घेऊन तिला तुझ्याकडे बघ तुम्ही, तू चल चल, उठ, मुठीत उठ. ठेव. ह्याच्यात येते काय चल पोरा मुठीत ठेव. देवा देवा या बायकोचं बिले दुखत सारखं सारखं हिचं सांगावं जरा माझ्या बायको हा ते सांगा बरं देवा. थांबा थांबा तिला खरंच बाई लय वाईट ते कसं लय वाईट. लय मला सासूरवास करते ती हो तुम्हालाच काय बिचारा सुनेला पण करते. हा करते करते लय. बरोबर आहे. लय आता तुला सांगते पोरे, तिला धुणं नाही धुवून द्यायचं, हा. भांडे नाही घासून द्यायचे, हा, मीच घासीन स्वयंपाक धुणं नाही भांडे. करून द्यायचा. मीच करेन स्वयंपाक का देवी. हा आता कसं बोलली मनासारखं. सासू आली वटणीवर, सासू आली वटणीवर, सासू आली वटणीवर. तिने नाही केली शेवा तिला सांगा पुढं काय होईल ते. जर तू ही सेवा नाही केली तुझं सगळं घर उद्ध्वस्त होईल, हा, राख मी करेन रांगोळी होईल. हा, हा. आणि त्या सुनेला त्रास देऊ नको. तिला मोठी भक्त आहे माझी. हा का? जर तिला त्रास दिला तर तुझं काही खेर नाही. परत मी येईन आणि तुझ्या मानगुटीवर बसन. नाही मग नाही तू- देवी नाही. तुझा आत्मा तिच्यात, तिचा आत्मा तुझ्यात. देवा देवा पोराचं बघा ना काहीतरी पोर लय गुणी आहे, असं लय प्रेम करतो त्याच्या बायकोवर. हा, कर. आणि जर तिला तू बोलली, ह्याला बोलली तू तुझ्या बायको प्रेम का करतो, कशाला करतो, तिला चहा का देतो, हे करतो, मग तुझा काही खीर नाही. त्याला प्रेम करायचंय तर करून दे, त्याला तिच्या मागं पुढं करायचंय तर करून दे, त्याला तिच्या पदरात राहायचंय तर राहून दे. तुझं काय जात ग देवी माझा नवरा लय गावात हिंड तू. अग पुरी नवऱ्यावर लक्ष द्यायचं असतं. मग अरे हे खालच्या आईची शांती नाही का, देवा. तिच्या नादी लागलाय तो म्हणून तुझ्या घरात शांती नाहीये, म्हणून तुझ्या नुसतं वसवस वसवस करतो. देवा तुम्हाला हे कोणी सांगितलं मला सगळं दिसतं. तुमचा बेत आता. नाही थांब देवाचं आहे ना काय लागत तुम्हाला जा तुम्ही देवा जा नाही नाही नाही. लिंबू आणू का लिंबू आता आणू? तुमचा बेत आता हे देव राहून द्या. लिंबू आणा लिंबू. देवा अजून जाऊ काय दे देवाला मोठा देवा? व्हायला लागलाय देव. देवा अजून काय कुठं हिंडा तू माझा नवरा देवा. अरे नको देवा जावा तुम्ही आता देवा देवा लिंबू देवा आण, लिंबू आण. हळद कुकू आण रे हळद कुकू आण. बरं. देवाला विचारते मला हळद कुकू आण. तू बाई करून उठत खाल्लं घ्यायला मग एकदाचं देव मानसी बरं झालं. माणसं बरं झालं एकच मानसी. नाव सांगितलं म्हणजे शांती घरात शांती पाहिजे म्हणली ना शांती तुम्हाला लाज नाही कोणती अरे शांती? घरात शांती पाहिजे म्हणली की इकडे कोणती शांती होती हा कोणती शांती अरे, हा? मानसी खालच्या देवा आळीची देवा कोणती देवच शांती? गेला आता कोण खरं खोट करायचं कोणती शांती खालच्या आळीची? अरे देवाने सांगितलं घरात शांती पाहिजे घरात शांती पाहिजे. हा. तरीच म्हणलं ती गावातली शांती कशाला आली होती म्हणे गिरण नीट करायला सांगा लागायचं. नाही, काय हा? बाबा. गिरण नीट करायला लागत तिला तुम्ही. तुला बरं आहे ना भाऊ आता मी ओके, पण तुम्ही कोणती असं का देवाला बसलात? गेली माझी खेडंबदीवर लय श्रद्धा आहे. असं होय हा राम 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 एवढं खरं बोलती याच्यावर येऊन ठेव काय ते घोटाळा झाली ना येडांबा देवी का हो, काय झालं? नशीब तुझ्यापर्यंत नाही आलो नाही काय नाही काय नाही तू चल घरात चल अहो, मी लय नवस बिवस करते. हा चल उठ उठ तू का हो? मला काही समजतच नाही. हा चल घरात चल मी तो गावात तुम्ही इकडे नाही इकडे इकडे अरे काय ऐकती तुम्ही ते गिरणी घेऊन दिली ती काय त्या शांतीला. अरे नाही कुठं काय ऐकत आणि मग ती कस काय म्हणली मै गिरण नीट बंद पडली आणि त्याला ती इकडे पाठवून तुपल्या नवऱ्याला ते काय म्हणली? उधारी कायची 6 महिन्यात पैसे नव्हते 6 महिने आणि मी नव्हते दिले का तुम्हाला दळणाला पैसे दिले हा? अरे थांबा. ते रानात गेलं चप्पल हा? चला तुम्ही आता पहिलं तुम्ही पहिला इकडे त्या पोरांकडे नको तुमचा बेत मी करते आता.